कुछ तो बड़ा होने वाला है। मोदी शहांची राष्ट्रपतींबरोबर स्वतंत्र भेट। 5 ऑगस्टला कुठला मोठा निर्णय होणार? कुछ तो बडा होने वाला है अशी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। त्याला कारण ठरलंय पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी एकाच दिवशी स्वतंत्रपणे घेतलेली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट। एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच इंडिया आघाडीनं बैठक बोलावली आहे। याच पार्श्वभूमीवर मोदी आणि शहांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्यामुळे 5 ऑगस्टला पुन्हा मोठा निर्णय होण्याची चर्चा रंगली आहे। ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेला महत्त्वही तसंच आहे, कारण 5 ऑगस्ट 2019ला 370 कलम हटवण्यात आलं। 5 ऑगस्ट 2020ला राम मंदिराचा शिलान्यास करण्यात आला। त्यामुळे राष्ट्रपतींच्या भेटीनंतर आता 5 ऑगस्टला काय होणार असा प्रश्न विचारला जातोय। केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची शक्यता आहे। 5 ऑगस्टला यूसीसी विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे। बिहारमधील मतदार यादी पुनर्पडताळणीनंतर मोठा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ विरोधात सरकार कठोर पावलं उचलण्याची देखील शक्यता आहे। दरम्यान ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सप्टेंबर महिन्यात राज्यात महत्त्वाच्या घटना घडणार असल्याचं म्हटलंय। सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षांचे होत आहेत। त्यामुळे पंतप्रधान पदाबाबत निर्णय होऊ शकतो असे संकेत राऊतांनी दिलेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा एक महत्त्वाची बैठक आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या बैठकीत सुद्धा एक महत्त्वाच्या घडामोडींवर, भविष्यातल्या घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे। जे सातत्यानं सांगितलं जातं की सप्टेंबर महिन्यामध्ये देशामध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील, तर आम्हालाही वाटतं की सप्टेंबर महिन्यामध्ये या देशामध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात। राजकीय विश्लेषकांच्या मते मोदी शहांच्या राष्ट्रपतींसोबतच्या स्वतंत्र भेटीमागे नेमकी काय कारणं आहेत पाहूयात। 5 ऑगस्टला राहुल गांधी मतदार याद्यांवरून जो घोळ निर्माण झालेला आहे आणि संशय निर्माण झालेला आहे, त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत असं त्यांनी जाहीर केलं आणि 5 तारखेचं जे महत्त्व होतं तर ते त्याला कुठेतरी काउंटर करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा भेटले की काय, हा एक प्रश्न आहे। आणि दुसरं म्हणजे संजय राऊत यांनी जे म्हटलं होतं की सप्टेंबर महिन्यात काहीतरी घडेल, तर त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली काय दोघांनी, असा एक संशय आणि प्रश्न निर्माण होतो आहे। मोदी शहांनी राष्ट्रपतींची स्वतंत्र भेट घेतली असली तरी त्याबद्दल प्रचंड गुप्तता पाळली जातीये। त्यामुळे मोदींची नवी घोषणा केंद्र सरकारला वादाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढणारी असेल का, की नव्या वादाला तोंड फोडणार, याकडेच देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।